नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 कंप्लीट केलेली आहे। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे काय, ड्युअल ऑफ द स्टेटमेंट म्हणजे काय, निगेशन असतील तुमचे जे काही कनेक्टिव्हज आहेत, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन किंवा इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, या सर्वांचे आपण काय बघणार, निगेशन काय असतं ते बघणार आहोत। त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट काय असतं हे पण आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। चला तर विद्यार्थी मित्रांनो मग बघूया की क्वांटिफायर्स म्हणजे काय आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणजे काय। ठीक आहे, क्वांटिफायर्स म्हणजे काय बघा, हे जे काही क्वांटिफायर्स असतात दीज आर नथिंग बट अ सिम्बॉल्स। ओके, काय सिम्बॉल्स विच रिप्रेझेंट्स सम वर्ड्स ऑर फ्रेजेस। ओके, द सिम्बॉल्स विच रिप्रेझेंट्स सम वर्ड्स ऑर फ्रेजेस आर कॉल्ड क्वांटिफायर्स। म्हणजे काय बघा, सिम्बॉल आहे, द सिम्बॉल्स which represents काय words, some words which represent some words or phrases is called as quantifiers, बघा क्वांटिफायर्स म्हणजे काय, सिम्बॉल्स आहेत जे काय करतात, काही वर्ड्स किंवा फ्रेजेसला रिप्रेझेंट करतात, त्याला आपण काय म्हणत असतो, क्वांटिफायर्स। त्याच्यामध्ये मुख्यतः याचे दोन टाइप्स आहेत क्वांटिफायर्समध्ये, एक आहे तुमचं युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरं आहे तुमचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर। बघा क्वांटिफायर म्हणजे काही नाही, ते काय सिम्बॉल आहे, ठीक आहे, जो काय करतो काही शब्द किंवा जे काय आपले फ्रेजेस असतात त्याला रिप्रेझेंट करतो। मग बघा पहिला एक आपला जो काही दोन टाइप्स आहे, जनरली याचे क्वांटिफायरचे दोन टाइप्स आहेत, एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर, दुसरा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर। मग बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय असतं, युनिव्हर्सल क्वांटिफायर, बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय असतं, द सिम्बॉल, एक सिम्बॉल असतो, द सिम्बॉल हा सिम्बॉल, द सिम्बॉल दिस रिप्रेझेंट्स किंवा स्टँड्स फॉर, ठीक आहे, द सिम्बॉल दिस स्टँड्स फॉर ऑल, ठीक आहे ना, फॉर ऑल। हा काय करतो, हा जो सिम्बॉल आहे, दिस सिम्बॉल स्टँड्स फॉर ऑल अँड इज नोन ॲज युनिव्हर्सल क्वांटिफायर, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल क्वांटिफायर। म्हणजे हा जो सिम्बॉल आहे त्याला आपण काय म्हणतो, फॉर ऑलचा सिम्बॉल आहे, ठीक आहे। मग हा जो काय सिम्बॉल दिस फॉर ऑल स्टँड्स फॉर ऑल, ठीक आहे ना, मग हा सिम्बॉल कशाचा आहे, फॉर ऑलचा। मग बघा हा कसा युनिव्हर्सल, याला आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल क्वांटिफायर। मग आता एक्झाम्पल दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, समजा एखादा स्टेटमेंट आहे किंवा एखादा सेट आहे A 1 2 3, ओके, हा सेट आहे, एक ए सेट आहे। जसं आता हे मोस्टली हा जे काय आपण क्वांटिफायर्स यूज करतो ते कुठे यूज करतो, की जे काय आपले ओपन सेंटेन्सेस असतात ते कसे असतात, त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन नाही करू शकत किंवा फाईंड नाही करू शकत, बरोबर आहे। मग त्या स्टेटमेंटमध्ये जर आपण क्वांटिफायर्सचा वापर केला तर ते आपण त्याला ओपन सेंटेन्समध्ये तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, स्टेटमेंटमध्ये, ठीक आहे। मग आता समजा बघा याचं एक्झाम्पल बघा, हा 1 2 3 सेट आहे, मी जर असं लिहिलं फॉर ऑल एक्स, ठीक आहे, आता याला काय म्हणणार इथून पुढे, फॉर ऑल असा सिम्बॉल जर असेल, ठीक आहे, पुढे व्यवस्थित फॉर ऑल एक्स असा जर सिम्बॉल असेल त्याला काय म्हणणार, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 4 किंवा एक्स इज लेस दॅन 4 घ्या, ठीक आहे, सिम्पल घेऊया समजण्यासाठी। काय आहे फॉर ऑल एक्स म्हणजे काय, सर्व एक्स कशातले, बिलॉंग्स टू ए, सिम्बॉल माहीत, बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए, एचे सर्व असे सर्व एक्स जे काय करता, एला बिलॉंग करता, सच दॅट एक्स इज लेस दॅन 4। मग आता आहेत का याच्यामध्ये एक्स, तर ए मधले सर्व एलिमेंट्स, मग हे म्हणजे एक्स ना, 1 2 3 आहेत का लेस दॅन 4 आहेत, ठीक आहे, नसतील तरी हा स्टेटमेंट तर होतोय ना, ठीक आहे। जसं आपण फक्त असं स्टेटमेंट असलं असतं की एक्स लेस दॅन 4, त्याला आपण काय बोललो असतो, किंवा एक्समध्ये असं एखादं स्टेटमेंट असतं त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, ते कोणतं स्टेटमेंट सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स। मग आपण काय केलं यूज की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज लेस दॅन 4, ठीक आहे। मग हा स्टेटमेंट झाला, मग याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी चेक करणार, की एक्स लेस दॅन 4 कशासाठी, सर्व एक्ससाठी आहे का, 1 2 3 आहेत, सर्व लहान आहेत, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू, हा स्टेटमेंट का झाला, ट्रू, ठीक आहे ना। जसं आपण इथं क्वांटिफायर वापरलं, सेंटेन्स जे ओपन सेंटेन्स होते कशामध्ये कन्वर्ट होतं, स्टेटमेंटमध्ये, ठीक आहे ना। मग आपण काय करत असतो, या क्वांटिफायरचा वापर करून ओपन सेंटेन्सला स्टेटमेंटमध्ये बदलत असतो, ठीक आहे ना। मग हा झाला स्टेटमेंट आणि ज्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, ट्रू आहे।
ठीक आहे, हे झालं काय तुमचं युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, फॉर ऑल. ठीक आहे, हा सिम्बॉल असतो स्टँड्स फॉर. ठीक आहे, हा सिम्बॉल कशासाठी स्टँड करतो, फॉर ऑलसाठी. मग आपण याला कसं रीड करत असतो, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज लेस दॅन 4. हा झाला तुमचा युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याच्यानंतर दुसरा क्वांटिफायर असतो एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे, बघा आता हा एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय, सिम्बॉल आहे द सिम्बॉल दिस. ओके, हा जो सिम्बॉल आहे उलटा ई लिहायचा. ठीक आहे, सिम्बॉल दिस उलटा ई लिहिणार आहेत आपण. स्टँड्स फॉर. ठीक आहे ना, उलटा ई लिहिलेला आपण त्याला काय म्हणणार बघा, हा सिम्बॉल स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट. स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट. ओके, हा काय करतो, देअर एक्झिस्ट आहे, स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट अँड इज नोन ॲज एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. मग हा सिम्बॉल कशासाठी आहे, देअर एक्झिस्टसाठी. हा कशासाठी आहे, फॉर ऑलसाठी. मग बघा, हा द सिम्बॉल दिस स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट अँड इज नोन ॲज एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. आता इथे जसं आपण एक्झाम्पल घेतलं, आपल्या काय लक्षात आलं, फॉर ऑल एक्स म्हणजे काय, बिलॉंग्स टू ए. असे सर्व एक्स जे काय करता, एला बिलॉंग करता. असे सर्व एक्स जे काय करता, एला बिलॉंग करता. ठीक आहे, मग आता इथे बघा एक्झिस्टन्शियल म्हणजे कसं एक्झाम्पल, याचंच आपण एक्झाम्पल असं घेतलं असतं. समजा हाच सेट घेतला 1 2 3. ठीक आहे, हाच एक्झाम्पल आपण घेतला, सेम एक्झाम्पल. ठीक आहे, फक्त आपण फॉर ऑलच्या जागी काय करणार आहेत, देअर एक्झिस्ट हे स्टेटमेंट आहे समजा पी. ठीक आहे, हा पण आपण स्टेटमेंट घेतला होता. ठीक आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज लेस दॅन 4. मग बघा याचा अर्थ काय होतो की हा जो काही सेट ए आहे 1 2 3, मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे तिथे असा एक्स एक्झिस्ट करतो जो काय आहे, ए मध्ये आहे. ठीक आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ए मध्ये असा एक्स आहे ज्याच्यासाठी काय आहे, एक्स लेस दॅन 4 आहे. म्हणजे असा एकतरी याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट पाहिजे जो कसा असला पाहिजे, 4 पेक्षा लहान. ठीक आहे, हे आपण कधी चेक करणार, ट्रूथ व्हॅल्यूसाठी. ठीक आहे, जसं आपण क्वांटिफायर वापरले याचा अर्थ हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे, इथे जर समजा एक्स लेस दॅन 4च्या जागी एक्स ग्रेटर दॅन 4 असलं असतं किंवा इथे एक्स ग्रेटर दॅन 4 असलं असतं, तर याचा आपण अर्थ म्हणजे जो काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, एक्स एक्झिस्ट करतो का इथे असा की जो 4 पेक्षा मोठा आहे, नाही. ठीक आहे ना, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय, म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. परंतु हे स्टेटमेंट आहे, ओपन सेंटेन्स आहे का, हे नाही, हे काय आहे, स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. कधी ग्रेटर दॅन 4 असेल. ठीक आहे, लेस दॅन 4 असेल तर सरळ सरळ काय स्टेटमेंट आहे आणि ट्रू स्टेटमेंट आहे. लक्षात येते का, म्हणजे हा ज्यावेळेस आपण क्वांटिफायर वापरतोय त्यावेळेस ते ओपन सेंटेन्स राहणार नाही, ते काय होणार आहे, स्टेटमेंट होणार आहे. आणि जसं स्टेटमेंट आले याचा अर्थ काय, त्याला ट्रूथ व्हॅल्यू असेल, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे, म्हणजे ही कंडिशन आपल्याला इथे मॅटर करणार नाही. देअर एक्झिस्ट किंवा फॉर ऑल हा सिम्बॉल आला याचा अर्थ काय आहे, हे स्टेटमेंट आहे. आले का लक्षात. ठीक आहे, हे आता एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय बघा, सिम्बॉल आहे आणि कशासाठी स्टँड करतो आणि हे एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, हे झाले तुमचे क्वांटिफायर्सचे प्रकार किंवा क्वांटिफायर. दोन प्रकारचे, एक युनिव्हर्सल आहे, एक एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे. त्याच्यानंतर आहे बघा आपलं क्वांटिफाईड स्टेटमेंट. मग आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय असेल, अ स्टेटमेंट इन विच वी यूज दिस. ओके, आपण काय करतो, स्टेटमेंटला लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केलेलं असतं, बरोबर आहे. मग असा स्टेटमेंट ज्याच्यामध्ये आपण काय वापरलेला असेल, क्वांटिफायर्स वापरलेले असतील, त्याला आपण काय म्हणणार, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ओके, द स्टेटमेंट इन विच वी यूज्ड क्वांटिफायर. सिम्पल. ठीक आहे, काहीच नाही, ज्याच्यामध्ये असं स्टेटमेंट ज्याच्यामध्ये काय आहे, क्वांटिफायरचा वापर केलेला आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण, क्वांटिफाईड स्टेटमेंट. ठीक आहे ना. आता हे काय झालं, एक क्वांटिफायर झाला. मग हे पूर्ण जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, तुमचं क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. ठीक आहे, नथिंग मोर दॅट. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काही नाही, ज्याच्यामध्ये आपण क्वांटिफायर्स वापरतो अशाला काय म्हणणार आपण, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ठीक आहे, बघा आता लक्षात आले का, क्वांटिफायर म्हणजे काय, काही नाही आहे, ते काय आहेत, सिम्बॉल्स आहेत जे काय रिप्रेझेंट करता, सम वर्ड्स ऑर फ्रेजेस.
ठीक आहे ना. फ्रेजेस फॉर ऑल, देअर एक्झिस्ट, हे काय तुमच्या फ्रेजेस आहेत. ठीक आहे. मग याला दोन टाईप आहेत आपल्याकडे क्वांटिफायरचे. युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे. ठीक आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे फॉर ऑल, म्हणजे सर्व. ज्यावेळेस आपण फॉर ऑल म्हणतो म्हणजे काय, जो काही सेट असेल त्यातले सर्व एलिमेंट्सने ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एका तरी इलेमेंट, देअर एक्झिस्ट म्हणजे काय, एका तरी इलेमेंटनं ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही क्वांटिफायर्स आहेत आपण कशासाठी वापरतो, ओपन सेंटेन्स जे आहेत त्यांना स्टेटमेंटमध्ये बदलण्यासाठी. म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या स्टेटमेंट असं जर स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये काय आहे, क्वांटिफायरचा वापर केलेला आहे, तर आपण त्याला ओपन सेंटेन्स म्हणणार आहे का नाही, तो डायरेक्टली काय झाला तुमचा स्टेटमेंट झालं. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची काय करणार, ट्रूथ व्हॅल्यू चेक करणार आहोत. ठीक आहे. किंवा मला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकता की एखादा ओपन सेंटेन्स दिलेला असेल त्याला काय करा, कन्वर्ट करा कशामध्ये, क्वांटिफायर्सचा वापर करून स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करा ओपन सेंटेन्सला. जर समजा आपल्याकडे असं आहे एखादं स्टेटमेंट की x² + x + 1 = 0 किंवा असं काहीतरी आहे. ठीक आहे. हे घ्या, x² + x + 1 = 0 आहे. 2 घ्या, इथे काही घ्या. ठीक आहे. x² + x + 2 = 0. तर याच्यावरून आपण सांगू शकतो हे काय आहे, कोणतं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे. मग मला जर याला कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल, स्टेटमेंटमध्ये, मग मी काय करेल, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू काय, कॅपिटल N. आता कॅपिटल N म्हणजे काय तुमच्याकडे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स सच दॅट, ठीक आहे ना, सच दॅट दिस x² + x + 2 = 0. मग मी काय सांगेल की नॅचरल नंबरमध्ये असा एखादा नंबर एक्झिस्ट करेल जो की काय याला सॅटिस्फाय करतो. बरोबर आहे. आता ठीक आहे, जर समजा नॅचरल नंबरमध्ये एखादा नंबर असा नाहीच की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल, सॉरी हे स्टेटमेंट समजा हे इक्वेशन सॅटिस्फाय नाही करणार, बरोबर आहे, मग काय म्हणणार आपण की हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. परंतु हे वापरल्यामुळे देअर एक्झिस्ट काय झालं, हे सेंटेन्स ओपन सेंटेन्स कशात कन्वर्ट झालं, पहिली गोष्ट स्टेटमेंटमध्ये. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की याच्यासाठी नॅचरल नंबरमध्ये सोल्युशन आहे का, जर असेल तर काय असणार आहे, या स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट असेल, नसेल तर काय असेल, फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू बदलेल. परंतु देअर एक्झिस्ट किंवा जे आपण क्वांटिफायर वापरलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं, हे जे स्टेटमेंट आहे ते कसं, सॉरी सेंटेन्स आहे ओपन सेंटेन्स कशात कन्वर्ट झाले, स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. चला आता आपण पुढचं बघूयात. आता इथे आपण क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट बघितलेलं आहे. आता पुढे आपण बघणार आहोत निगेशन्स ऑफ दी कनेक्टिव्ज, जे काही तुमचे कंजंक्शन वगैरे आहे. ठीक आहे. चला मग बघूयात निगेशन ऑफ कनेक्टिव्ज. सी दी नेक्स्ट टॉपिक ड्युअल. ओके, ड्युअल ऑफ द स्टेटमेंट बघणार आहोत. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण त्याच्यानंतर बघूया. ठीक आहे. बघा ड्युअल ऑफ द स्टेटमेंट म्हणजे काय, एक तर समजा इफ टू स्टेटमेंट्स कंटेन्स कनेक्टिव्ज लाईक अँड ऑर. ठीक आहे. दोन स्टेटमेंट आहेत ज्याच्यामध्ये काय आहे, अँड आणि ऑर आहे. अँड रिलेटर्स टी अँड सी. आता टी आणि सी काय असतील, टी आणि सी आपण कशासाठी डिनोट करत असतो, टी म्हणजे तुमचं टॉटॉलॉजी असतं आणि सी म्हणजे काय असतं, कॉन्ट्राडिक्शन असतं. जर हे टी आणि सी असतील किंवा अँड आणि ऑर असतील, हे जर एखाद्या दोन स्टेटमेंटमध्ये अँड आणि ऑर हे सिम्बल्स आहेत, तसे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कनेक्टिव्ज आहेत. अँड आणि ऑर हे कनेक्टिव्ह वापरलेले आहेत कशामध्ये, स्टेटमेंटमध्ये, आणि टी आणि काय आहे, सी वापरलेला आहे. तर अशा स्टेटमेंटला आपण ड्युअल म्हणणार. देन दे आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ इच अदर. बघा त्यांना आपण ड्युअल म्हणणार आहेत कधी, बघा इफ वन ऑफ देम इज ऑब्टेन्ड फ्रॉम अदर बाय इंटरचेंजिंग ऑर विथ अँड और वाईस वर्सा अँड टी विथ सी. म्हणजे बघा जर समजा आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, ठीक आहे, दोन कंपाऊंड स्टेटमेंट आहेत ज्याच्यामध्ये कोणते कनेक्टिव्ह वापरलेले आहेत आपण, फक्त अँड आणि ऑर. ठीक आहे, दुसरे कनेक्टिव्ह वापरायचे नाही. असे स्टेटमेंट ज्याच्यामध्ये फक्त अँड आणि ऑर वापरलेला आहे आणि टी आणि सीचा वापर केलेला आहे, अशा स्टेटमेंटला जे दोन स्टेटमेंट आहेत त्यांना आपण काय म्हणणार, ड्युअल ऑफ इच अदर. कधी म्हणणार, ज्या वेळेस ऑब्टेन्ड फ्रॉम, कधी म्हणणार, वन ऑफ देम इज ऑब्टेन्ड फ्रॉम अदर बाय इंटरचेंजिंग ऑर विथ अँड और वाईस वर्सा. अँडच्या जागी ऑर करा किंवा ऑरच्या जागी अँड करा आणि टी विथ सी. म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये एकमेकाला काय करणार आपण, जर समजा एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, आपल्याकडे समजा पी अँड क्यू आहे. ठीक आहे. याचा ड्युअल ऑफ पी अँड क्यू इज काय असेल, पी अँड क्यू आहे, मग पी ॲज इट इज. अँडच्या जागी काय करणार आहोत आपण, ऑर करणार आहोत. म्हणजे पी अँड क्यूचं ड्युअल काय असेल, पी ऑर क्यू. वाईस वर्सा पी ऑर क्यूचा ड्युअल काय असेल तुमचा, पी अँड क्यू. म्हणजे ड्युअल म्हणजे काय,
की असे स्टेटमेंट ज्याच्यामध्ये अँड आणि ऑरचा वापर केलेला आहे आणि त्याला बदलून, म्हणजे समजा दोन स्टेटमेंट आहेत, ज्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये काय आहे तुमच्याकडे अँड आणि ऑर आहेत. मग जर समजा आपण अँडच्या जागी ऑर केला आणि ऑरच्या जागी काय केलं अँड केला, इंटरचेंज केले, तर एका स्टेटमेंटपासून आपल्याला जर दुसरं स्टेटमेंट भेटत असेल तर त्यांना काय म्हणणार ड्युअल ऑफ इच अदर. ठीक आहे ना. वन ऑफ देम इज ऑब्टेन्ड फ्रॉम अदर बाय इंटरचेंजिंग ऑर विथ अँड और अँड विथ ऑर. ठीक आहे. मग त्यांच्यापैकी एक काय करू शकतो आपण, दुसऱ्याला इंटरचेंज, दुसऱ्यामध्ये एका स्टेटमेंटमध्ये आपण अँडचा ऑर केला, ऑरचा अँड केला, तर आपल्याला काय भेटतं दुसरं स्टेटमेंट भेटतं. ठीक आहे. अशांना काय म्हणतो असतो आपण ड्युअल ऑफ द स्टेटमेंट. किंवा दुसरी कंडिशन आहे टी आणि सीची, त्याच्यात पण आपल्याला इंटरचेंज. ठीक आहे. टीमध्ये जरी घेतलं आपण असंच केलं टी ऑर पी अँड क्यू असं असेल तर याचा ड्युअल काय असला पाहिजे. ठीक आहे ना. याचा ड्युअल काय असेल, टीचा काय होईल तुमचा सी होईल, टीचा सी, टीला काय करणार रिप्लेस करणार, इंटरचेंज करणार सी ने, ऑरचा काय होईल अँड, पीचा पी, अँडचा काय होईल ऑर, म्हणजे हा काय झाला याचा ड्युअल. ठीक आहे. याचा ड्युअल हा, म्हणजे काय केलं अँडचा ऑर, ऑरचा अँड आणि टीचा काय केला सी, याला काय म्हणतात. असे जे स्टेटमेंट्स असतात त्याच्यामध्ये अँड ऑर आहे किंवा टी आहे आणि आपण जर एका स्टेटमेंटमध्ये अँडचा ऑर आणि ऑरचा अँड केला, म्हणजे त्यांना इंटरचेंज केलं, तर आपल्याला दुसरं स्टेटमेंट भेटतं. त्याला काय म्हणतो आपण ड्युअल ऑफ दी स्टेटमेंट. ओके. मग हे दोघं काय आहेत ड्युअल ऑफ इच अदर आहेत. ठीक आहे. हे झालं तुमचं ड्युअल. हे बघा लक्षात आलं का ड्युअल म्हणजे काय, इफ टू स्टेटमेंट्स कंटेन्स कनेक्टिव्ज लाईक अँड आणि ऑर. ठीक आहे. म्हणजे फक्त दोन कनेक्टिव्ज वापरलेले असले पाहिजे, कंटेन केले पाहिजे त्यांनी अँड आणि ऑर, अँड लेटर्स लाईक टी अँड सी, then they are said to be duals of each other if one of them is obtained from other by interchanging and with or with and. ठीक आहे. मग त्याला काय म्हणणार आपण ड्युअल ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघायचे. ठीक आहे. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, जर त्याच्यामध्ये आपण कंजंक्शन वापरलंय तर काय असेल निगेशन ओव्हर कंजंक्शन, डिसजंक्शन वापरला असेल तर निगेशन ओव्हर डिसजंक्शन. मग बघा पहिला काय असेल आपल्याकडे निगेशन ऑफ कंजंक्शन असेल अँडसाठी. ठीक आहे ना. निगेशन ऑफ कंजंक्शन कसं असेल निगेशन ओव्हर कंजंक्शन. मग बघा एखादं स्टेटमेंट आहे आपल्याकडे, आता कंजंक्शन म्हणजे काय, त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये काय वापरलेलं असेल, कोणतं कनेक्टिव्ह वापरलेलं असेल, कंजंक्शन हे कनेक्टिव्ह वापरलं. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं असेल कंजंक्शन असेल. म्हणजे समजा आपल्याकडे स्टेटमेंट काय आहे पी अँड क्यू. ठीक आहे. असं जर स्टेटमेंट असेल तर याचं निगेशन काय असतं हे आपल्याला निगेशन ऑफ अ कंजंक्शन सांगणार आहे. मग बघा याचं निगेशन काय असेल, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. बघा अँड आहे, हे दोघंही अँड आहेत. मग हे कसं असतं पी अँड क्यू, पी अँड क्यू दोघंही हे ट्रू कधी असतात, ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील. ठीक आहे ना. जर याचं ट्रू आहेत, या दोघांनाही समजा याचं निगेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. दोघं ट्रू आहेत, मग आपल्याला जर फॉल्स आणायचं असेल. ठीक आहे. मग हे फॉल्स कधी येतं, हे फॉल्स कधी येणार आहे, ज्यावेळेस दोघंही कशा असतील निगेशन होतील. ठीक आहे. अँडचं काय होईल इथे ऑर होईल, मग निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. बघा निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. मग तसंच निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन, डिसजंक्शन म्हणजे काय तुमचं ऑर असणार आहे. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी ते कसं आलं काय काही घेणं नाही. ठीक आहे ना. काय असणार आहे काहीच नाही, आपण ते फक्त बघितलं आहे की जे स्टेटमेंट आहे, समजा हा स्टेटमेंट ट्रू असतो की पी अँड क्यू दोघे ट्रू असल्यानंतर असतं, किंवा फॉल्स कधी असतो हा की एक ट्रू असेल एक फॉल्स असेल. बरोबर आहे ना. मग त्याच्यानुसार काय केलं, जर याचं निगेशन आपण घेतलं तर काय आलं पाहिजे आपल्याला, हा कधी नेहमी फॉल्स असतो ना, म्हणजे फक्त टी अँड टी असेल तरच ट्रू असतो, बाकीच्या वेळेस काय येतो आपल्याकडे फॉल्स आहे. मग याचं निगेशन घेतल्यानंतर आपल्याला ट्रू भेटलं पाहिजे. बरोबर आहे. मग ट्रू कधी असेल तर दोघांचे निगेशन ऑर घेतला. बरोबर आहे. आता इथे काही असते ट्रू असो किंवा फॉल्स, सर्व कंडिशनसाठी तुमचं निगेशन बरोबर येणार आहे. बघा टी टी घेतला तर काय होणार आहे, हा टी होणार आहे, याचं निगेशन एफ आलं पाहिजे, म्हणजे एफ ऑर एफ. बरोबर. टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ. जर एक टी आणि एक एफ घेतला तर बघा टी आणि एफ घेतो एक, काय होईल हा एफ येणार आहे, याचं निगेशन काय आलं पाहिजे ट्रू आलं पाहिजे. टीचं निगेशन एफ, निगेशन एफचं काय होईल टी, म्हणजे टी ऑर एफ किंवा एफ ऑर टी भेटेल, म्हणजे टी भेटणार आहे.
म्हणजे हे काय बरोबर आहे. आले का लक्षात. त्याच्यानुसार आपण ते म्हणजे बनवलेलं आहे ते निगेशन कसं काढायचं. ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असं लक्षात काय ठेवायचं की निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं निगेशन पी और निगेशन क्यू. तसंच निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. यालाच आपण काय म्हणत असतो डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. यालाच काय म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. हा काय आहे डी मॉर्गन्स लॉ की निगेशन पी अँड क्यू आणि काय असतं निगेशन पी और निगेशन क्यू आणि निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. यालाच काय म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर काय असेल आता तुमचं थर्ड नंबरला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. मग आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आपल्याला फाइंड करायचे. तसा पी इम्प्लाइज क्यू हे काय असेल तुमचं इम्प्लिकेशन आहे. आता हे कधी फॉल्स असतं ज्या वेळेस आपल्याकडे काय असतं टी इम्प्लाइज एफ असतं त्याच वेळेस काय असतं निगेशन इम्प्लिकेशन काय असतं फॉल्स असतं. म्हणजेच काय पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना. दिस म्हणजेच काय याचं काय असेल टी इम्प्लाइज एफ असेल. बरोबर आहे. म्हणजे हे याच कंडिशनला हे काय आहे तुमचं फॉल्स आहे. मग बघा याचं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू कसं असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय पी अँड निगेशन क्यू. लक्षात येते का बा याचं निगेशन घ्यायचं आहे. मग काय पी अँड निगेशन क्यू घेणार आहोत. लक्षात येते का बघा हे कधी असतं टी इम्प्लाइज एफला म्हणजे हा जर ट्रू असेल. आता हा फॉल्स आहे. बरोबर आहे का. हा फॉल्स आहे. याचं निगेशन काय आलं पाहिजे ट्रू आलं पाहिजे. मग बघा टी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ एफ टी अँड टी इज टी म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला ट्रू भेटणार आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू त्याचं निगेशन काय घेणार पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. इम्प्लिकेशन म्हणजे तसंच सेम त्याच्यासाठीच केलेलं आहे की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असणार आहे पी अँड निगेशन क्यू. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय असेल तुमचा लास्ट कॉलम निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ बाय कंडिशनल. ठीक आहे. निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे. आता निगेशन ऑफ बाय कंडिशनल कसं असेल आता बघा बाय कंडिशनल काय असतं आपल्याकडे पी डबल इम्प्लाइज क्यू. यालाच आपण कसं लिहितो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बाय कंडिशनल म्हणजे काय असतं पी इम्प्लाइज क्यू असं पण असतं आणि क्यू ऑल्सो इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बाय कंडिशनलचा हाच अर्थ असतो. बरोबर आहे. मग आता आपलं याचं काय करायचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. मग याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं आपण तर काय येईल बघा इकडल्या साईडला निगेशन ऑफ इथे काय अँड आहे दिस अँड दिस. आता बघा इथे अँडमध्ये काय करतो हा समजा आपण काय घ्या पी घ्या त्याला काय घेणार क्यू म्हणजे काय असेल निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे याचं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू और निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. येते का लक्षात. बघा हे अँड आहे मग अँडवरती आपण निगेशन अप्लाय केलं तर काय वाटतं निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. याचं निगेशन होतं याचं निगेशन याच्यानुसार डी मॉर्गन्स लॉनुसार. मग काय असेल बघा आता हे काय आहे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन. आता आपण बघितलं पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं पी अँड निगेशन क्यू. हा काय असेल पी अँड निगेशन क्यू और आता परत क्यू इम्प्लाइज पी आहे म्हणजे काय असेल याच्यानुसार पी इम्प्लाइज क्यू असताना काय होतं पी ॲज इट इज अँड निगेशन क्यू. उलट असेल तर काय होईल क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड निगेशन ऑफ पी. ठीक आहे ना. उलट केलं फक्त. मग याच्या जागी काय हे इम्प्लिकेशनवरून म्हणजेच डबल इम्प्लिकेशन तुमचं निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू काय असणार आहे पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे. मग आता इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन बघितलं निगेशन ऑफ डिसजंक्शन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बघा एकदा निगेशन ऑफ कंजंक्शन बघा निगेशन ओव्हर पी अँड क्यू काय असतं निगेशन पी और निगेशन क्यू. त्याच्यानंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन निगेशन ऑफ पी और क्यू काय होतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. फक्त अँडचा ऑर होतोय ऑरचा अँड होतोय आणि दोघांना काय लागतं निगेशन. यालाच ओव्हरऑल काय म्हणत असतो आपण डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. हा काय तुमचा डी मॉर्गन्स लॉ आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघितलं काय असतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू पी अँड निगेशन क्यू. हे झालं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. मग डबल इम्प्लिकेशन बघितलं आपण की पी डबल इम्प्लाइज क्यू आपल्याला काय माहिती ते काय असतं पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी दोघंही असतात. ठीक आहे. त्यांचं अँड असतं. मग आपण याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर अँडवरतीनुसार काय होईल
कंजंक्शनवरती निगेशन ऑफ कंजंक्शननुसार किंवा डी मॉर्गन्स लॉनुसार काय होईल याच्यावरती अप्लाय करतोय आपण. मग हा निगेशन होईल निगेशन पी और निगेशन ऑफ क्यू, म्हणजे हा म्हणजेच तुमचा काय पी आहे, हा क्यू आहे कन्सिडर केलं दोघांचं निगेशन. आणि इम्प्लिकेशननुसार पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू, आणि तसंच क्यू इम्प्लाइज पीचं निगेशन काय असेल क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे, होतं तुमचं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. ठीक आहे, आता आपण काय बघितलं ड्युअल ऑफ द स्टेटमेंट बघितला, निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट बघितले. ठीक आहे, याच्यानंतर एक पॉईंट आहे तुमच्याकडे आपल्या टेक्स्टबुकमध्ये कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह ऑफ अ स्टेटमेंट. ठीक आहे, कंडिशनल स्टेटमेंट जे काय आपलं कंडिशनल स्टेटमेंट असतं इम्प्लिकेशन, त्याला जे काय आपण पी इम्प्लाइज क्यू असतं त्याच्यासाठी कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला मग बघूयात. चला तर मग बघूयात कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह म्हणजे काय बघा. ठीक आहे, कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह बघा. एखादं स्टेटमेंट आहे इफ पी इम्प्लाइज क्यू इज अ स्टेटमेंट, किंवा असं एक स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, हा एक काय आपला पी इम्प्लाइज क्यू कसा असेल एक कंडिशनल स्टेटमेंट आहे. देन बघा कॉन्व्हर्स म्हणजे काय, देन क्यू इम्प्लाइज पी इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ, इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, बघा कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह. मग पी इम्प्लाइज क्यू एक स्टेटमेंट आहे, तर आपण क्यू इम्प्लाइज पीला काय म्हणणार इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू असं स्टेटमेंट असेल तर क्यू इम्प्लाइज पी काय असणार त्याचा कॉन्व्हर्स असणार आहे. ठीक आहे, बघा अजून एक तुम्हाला सांगतो. आपण बघा स्टेटमेंट किंवा प्रूव्ह करत असतो काय असतं की पी इम्प्लाइज क्यू, किंवा एखादा आपल्याकडे थेरम असतो. कोणता थेरम, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, आपण डिफरन्शिएशनमध्ये बघितलं थेरम. इफ अ फंक्शन ते डिफरन्शिएशनमध्ये बघा पुढे थेरम आहे. ठीक आहे, तर डिफरन्शिएशन बाकी. जर एखादं फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर ते कसं असतं कंटिन्युअस असतं ना. आपण काय करतो त्याचा कॉन्व्हर्स प्रूव्ह करतो ना. म्हणजे थोडक्यात काय त्यालाच कसं कंडिशन लिहिलेलं असतं की पी इम्प्लाइज क्यू हा एक स्टेटमेंट असतो, तर आपण क्यू इम्प्लाइज पी असं प्रूव्ह करत असतो कॉन्व्हर्सली. ठीक आहे ना, काही काय असते बघा आपण 10वीमध्ये पण काही थेरम सुरू केले त्याच्यामध्ये काय घेतो की कॉन्व्हर्सली सपोज. कॉन्व्हर्सली सपोज म्हणजे काय करतो असतो आपण, जर समजा आपल्याकडे काही दिलेलं असतं आणि आपण काहीतरी प्रूव्ह करत असतो. कॉन्व्हर्सली कसं प्रूव्ह करतो, जे अगोदर आपण प्रूव्ह केलं त्याला काय करतो गिवन कंडिशन्समधून वापरतो, आणि जे तुमचं गिवन होतं त्याला आपण प्रूव्ह करत असतो. ठीक आहे ना, कॉन्व्हर्सली म्हणजे काय असतं कॉन्व्हर्सली म्हणजे बघा पी इम्प्लाइज क्यू असेल म्हणजे हे असेल दिलेलं, तर हा काय असतं आपल्याला प्रूव्ह करायचं असतं, हे अजम्पशन असतं, हे प्रूफ करायचं असतं. बरोबर आहे. उलट घेताना आपण काय करणार क्यू इम्प्लाइज पी, त्याचा काय असं हा कॉन्व्हर्स. बघा थेरम्समध्ये आपण कॉन्व्हर्स प्रूव्ह करत असतो. बरोबर आहे का, काहीतरी दिलेलं असतं त्याच्यावरून काहीतरी रिझल्ट येतो. बरोबर आहे, अजम्पशन घेतो काहीतरी रिझल्ट प्रूव्ह करतो. मग कॉन्व्हर्सली काय करतो रिझल्टला अजम्पशन म्हणून कन्सिडर करतो आणि जो पहिला गिवन पार्ट अजम्पशन होतं त्याला रिझल्ट म्हणून प्रूव्ह करत असतो. ठीक आहे, तो काय असं आपला कॉन्व्हर्स. मग तेच बघा सेम आहे, हेच कन्सेप्ट आहे तिथे. मग पी इम्प्लाइज क्यू हा काय आहे स्टेटमेंट आहे, तर क्यू इम्प्लाइज पी इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, क्यू इम्प्लाइज पी काय झाला कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. त्याच्यानंतर इन्व्हर्स बघा, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज कॉल्ड ॲज इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. हा काय झाला त्याचा इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज कॉल्ड ॲज इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, तसा कॉन्व्हर्स झाला. मग इन्व्हर्स म्हणजे काय, जर समजा पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट आहे तर या दोघांचं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू हा काय झाला त्याचा इन्व्हर्स झाला. ठीक आहे, बघा कॉन्व्हर्स म्हणजे काय करणार पी इम्प्लाइज क्यू आहे तर उलट करणार क्यू इम्प्लाइज पी, हा काय झाला त्याचा कॉन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय त्याचं निगेशन घ्या, पीचं निगेशन काय असेल निगेशन पी. मग पी इम्प्लाइज क्यू आहे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा काय झाला त्याचा पी इम्प्लाइज क्यूचा इन्व्हर्स. ठीक आहे, बघा इन्व्हर्स आणि म्हणजे काय की पी इम्प्लाइज क्यू हे जर स्टेटमेंट असेल तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू काय असेल त्याचा इन्व्हर्स असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तुमचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे,
जर P इम्प्लाइज Q आपलं स्टेटमेंट आहे तर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा काय नाही, कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं आपल्याला, जर स्टेटमेंट दिलेले आहे P इम्प्लाइज Q, जर एखादं स्टेटमेंट P इम्प्लाइज Q आपल्याकडे आहे तर त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय असतो, उलट P इम्प्लाइज Qचा Q इम्प्लाइज P हा काय झाला, त्याचा कॉन्व्हर्स झाला. P इम्प्लाइज Q स्टेटमेंट दिलेले, Q इम्प्लाइज P काय झाला, त्याचा कॉन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय, काय नाही, निगेशन P करा इम्प्लाइज निगेशन Q. ओके, P इम्प्लाइज Q आपल्याला दिलेलं आहे, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q काय झाला, त्याचा P इम्प्लाइज Qचा इन्व्हर्स झाला. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय बघा, जर P इम्प्लाइज Q दिलेला आहे स्टेटमेंट तर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P हे काय झालं, त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कसा प्रश्न विचारतील, एखादं काहीतरी स्टेटमेंट दिलेलं असेल P इम्प्लाइज Q मध्ये, ठीक आहे ना, काहीतरी स्टेटमेंट असेल बरोबर आहे P इम्प्लाइज Qच्या फॉर्ममध्ये, आणि त्या स्टेटमेंटचा आपल्याला काय विचारला असेल, कॉन्व्हर्स फाइंड करा, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे ना, असा क्वेश्चन आपल्या एक्झरसाइजमध्ये असेल. ठीक आहे, आपण एक्झरसाइज बघणार आहोत. ठीक आहे, आता लक्षात घ्या की P इम्प्लाइज Q जर तुमचं स्टेटमेंट असेल तर Q इम्प्लाइज Q असं, Q इम्प्लाइज P काय असतं, कॉन्व्हर्स असतो. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q काय असतं, इन्व्हर्स असतो. त्याच्यानंतर निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P याला काय म्हणत असतो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आज येथेच थांबणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही बेसिक कन्सेप्ट होते एक्झरसाइज 1.3च्या अगोदरचे, ड्युएल म्हणजे काय, निगेशन काय असतं कंपाऊंड स्टेटमेंटचं, क्वांटिफायर स्टेटमेंट म्हणजे काय, क्वांटिफायर्स म्हणजे काय, हे बघितलेले. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.3ला सुरुवात करूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.